विकासाला कधीच कुणी विरोध करत नाही, पण विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचं साम्राज्य निर्माण केलं जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुफ्फुसाचे आजार जडणार असतील तर करायचं काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या आवाजाचा कोलाहल येणार असेल तर नागरिकांना मानसिक धक्का बसणारच ना. त्यामुळे ठाणे बोरोली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा अशी नागरिकांसह आपली मागणी आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह MMRDAशी झगडण्यास तयार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरोली भुयारी मार्गाविरोधात नुकतंच मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं. ठाणे शहरातून बोरोली 15 मिनिटात गाठण्यासाठी MMRDA कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जातोय. परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी MMRDAनं या भागातील अनेक वृक्ष तोडलेत. या मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं रहिवाशांनी सांगितलं. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून युनिएपेक्सपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली. मात्र त्यावर निर्णय न झाल्यानं आपल्या लढ्याचं नेतृत्व डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी करावं अशी विनंती करत स्थानिक नागरिकांकडून कॉस्मॉस लॉज क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे संबोधित करत होते. आव्हाड म्हणाले की मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गानं नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर तर दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ. यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृह खरेदी केली आहे. आता त्यांना मानसिक धक्का बसताय. दररोज इथून 50,000 गाड्या जाणार असतील तर वाढणारं प्रदूषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी काय सहन करायचे? मी रस्त्यावर उतरून लढणारा माणूस आहे. आता लोक रस्त्यावर उतरलेत, त्यामुळे निकाल पटकन लागणार आहे. तसं पाहता हा छोटा प्रश्न आहे, पण तो सोडवण्याची सरकारची जी मानसिकता हवी आहे, हा लढा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेणार आहे. हा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करावा यासाठी मी आग्रही धरणार आहे.